बालमित्रांनो, आपण आताच कृष्णाचे फोटो बघितले. कृष्णाच्या तुम्हाला खूप छान छान गोष्टी आवडतात. आपण आतापर्यंत याच्या आधी कितीतरी गोष्टी बघितल्या. उखळबंधन, अगासूर, बकासूर, पुतना मावशी, वृत्रासूर, तृणावत अशा कितीतरी असुरांना कृष्णाने चांगलाच धडा शिकवला, संपवलं त्यांना. आणि कितीतरी असुरांना त्यांनी आतापर्यंत वध केला. आता जेव्हा गोकुळ सोडून सगळे कंसाच्या त्रासाला कंटाळून सगळे जेव्हा गोकुळवासी सगळे नगर वृंदावनात आले आणि वृंदावनात खूप सुंदर वृंदावन होतं. तिथे खूप सुंदर वेली, पुष्प, झरे, नदी, यमुना नदी, त्या यमुनेच्या नदीमध्ये खूप एक मोठा डोह होता आणि खूप सुंदर वातावरण होतं. म्हणून सगळ्यांना तिथे खूप आवडलं. तिथे बालगोपालांना खेळण्यासाठी, गाई वस्त्रांना चरण्यासाठी गोवर्धन पर्वत होता. अशा गोवर्धन पर्वतावर गाई चरत होत्या. कृष्ण बाललीला करत होता, गायींना चारायला नेत होता. त्याचे सवंगडी छोटे छोटे तिथे खेळत होते. आणि एक दिवस असंच कालिया नाग तिथे म्हणजे तिथे जो यमुना होता, त्या यमुने नदीमध्ये एक मोठा डोह होता आणि त्या डोहामध्ये कालिया नागाने वस्ती केली होती. आणि त्याच्या विषारी फवाऱ्यानी, त्याच्या विषारी वायूनी सगळी हवामान तिथलं दूषित झालं होतं, पाणी दूषित झालं होतं. तिथून पक्षी जरी उडत जात होता तरी तो मरून मृत्युमुखीला पडत होता. असं इतकं विषारी वातावरण त्या कालिया नागांनी तिथे केलं होतं की तिथे मनुष्य कोणी जातच नव्हतं. आणि असेच एकदा त्या यमुनेच्या नदीवर किनाऱ्यावर हे आपले विटीदाळ आपलं चेंडू फळी म्हणजे आजची क्रिकेट ते खेळत होते. आणि ते खेळता खेळता त्यांचा बॉल यमुनेच्या डोहात जाऊन पडला. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, कृष्णाला पोहायला किती आवडतं आणि नदीमध्ये आंघोळ करायला किती आवडते. आणि हा छोटा जरी बालक होता तरी तो खूप चांगला पोहणारा होता. म्हणून कृष्णाने काय केलं, कदंबाचं एक उंच झाड होतं तिथे. त्या कालियाच्या विषारी सर्पामुळे तिथलं सगळं गवत, सगळी झाडं सगळी वाळून गेली होती. कारण तिथे त्या विषारी दूषित हवामानामुळे तिथे काहीच जगत नव्हतं. पण गरुडाने एक कदंबाच्या झाडावर अमृत टाकलं होतं, म्हणून तो एक कदंबाचाच वृक्ष तिथे खूप हिरवागार होता. आणि कृष्ण छोटासा बालगोपाल, सुंदर सुंदर दागिने घातलेला, मोरपीस घातलेला, पिवळं पितांबर घातलेला, अतिशय सुंदर असा हा कदंबाच्या झाडावर चढला. आणि कदंबाच्या झाडावर चढून त्यांनी त्या यमुनेच्या डोहामध्ये उडी मारली. आणि मग काय विचारता, सगळ्यांना खूप भीती वाटली. अरे आमचा कान्हा, आमचा कृष्ण यमुनेत गेलाय, आता तिथे कालिया नाग आहे, त्या कालिया नाग आता आमच्या कृष्णाला काय करेल. म्हणून हे गोपपूर सगळे गावात गेले आणि गावातल्या लोकांना त्यांनी सांगितलं. आणि ही सगळी गंमत तिथे बलराम पाहत होता, कारण बलरामाला माहिती होतं की कृष्ण हा सामान्य नाही आहे, तर तो कोण आहे, भगवंत आहे. आणि म्हणून त्याला बिलकुल भीती वाटली नाही, थोडी पण त्याला काळजी वाटली नाही. त्याला माहिती होतं की कृष्ण हा सगळं ठीक करेल. आणि म्हणून सगळे गोपी, गवळणी, नंदबाबा, यशोदा हे सगळे त्या काठावर आले, चिंता करत होते, रडत होते. त्यांच्या डोळ्याला जणू काही वर्षा ऋतूसारखे पावसाच्या धारा लागल्या होत्या. आता आमचा कान्हा कसा बाहेर येईल, कालिया नाग तर त्याला काही करणार नाही ना, अशा भीतीपोटी सगळे अश्रू ढाळत होते, प्रार्थना करत होते भगवंताला. कारण या सगळ्यांना काहीच माहिती नव्हतं की भगवंत हा पूर्ण अवतार आहे, पुरुषोत्तम आहे, विष्णूचा अवतार आहे. हे फक्त बलरामालाच माहिती होतं. आणि असं हे संपूर्ण भगवंत आतमध्ये पाण्यामध्ये गेले आणि त्या कालिया नागाने काय केलं, भगवंताला पूर्ण वेटाळा मारला. आणि ते पाहून तर आपले किनाऱ्यावरचे सगळे त्याचे बालसवंगडी, सगळ्या गोपी खूप आक्रोश करत होत्या, रडत होत्या. आता काय होईल, आता आमचा कान्हा कसा बाहेर येईल. आणि याचं त्यांना खूप भीती वाटत होती. आणि पण कृष्ण काही कमी होता का, हा आपला बालकृष्ण, त्यांनी काय केलं,
आपलं संपूर्ण शरीर मुठ्ठ केलं आणि त्या ज्या विळखा घातल्या होत्या त्या नागाच्या शरीराला ताण पडायला लागला मग, आणि म्हणून मग तो कालिया नाग खूप असं गयावया करायला लागला. आणि कृष्णाने मग काय केलं, त्याला चांगला दम भरला. त्याला सांगितलं की तुझ्यामुळे इथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. इथे दूषित पाणी आहे, आमचे वासरं इथं पाणी पिले तर मृत्युमुखी जातात. तू काय कर, तू इथे थांबूच नको, तू इथून समुद्रात निघून जा, नाहीतर मी तुझा आत्ताच वध करतो. आणि मग त्याच्या विळख्यानी हे झालेलं भगवंत सुटून गेले आणि त्याच्या फण्यावर, त्याला 100 फण्या होता, अति मोठा असा अकराड विकराड हा कालिया नाग होता. आणि मग त्याच्या फण्यावर मग भगवंत नृत्य करायला लागले. त्याच्यामुळे त्याचे सगळे पाप धुतल्या गेले. आणि मग तो स्तुती करू लागला. त्याच्या पत्न्या आल्या, त्या पत्न्यांना त्याच्या पतीची काळजी वाटली. मग त्या पत्न्या येऊन भगवान कृष्णाला सांगितलं त्या पत्न्यांनी की त्यांनी स्तुती केली भगवंताची की तुम्ही महापुरुष भगवंत आहात, तुम्ही सर्वांचे रक्षण करणारे आहात, तुम्ही सगळ्यांचं कल्याण करणारे आहात. आणि कितीतरी पापाच्या याच्यामुळे निसर्पयोनी भेटते आणि खूप पापी आहे, पण तुमच्या पदस्पर्शाने त्याचं पाप धुतल्या गेलं आहे. आता याला हे द्या, मुक्ती द्या, याला मारू नका. ते कारण पतीच हा आमचा अस्तित्व आहे आणि ते नसलं तर काय होईल, म्हणून त्याचे बायका मुलं आक्रोश करायला लागले. आणि मग तो कालिया नाग पण गुणगान करू लागला भगवंताचं की भगवंता, माझ्याच्यानी चुकी झाली, माझ्या अहंकारामुळे, माझ्या पापामुळे आमची सापयोनीच क्रोधित आहे, आमचं जीवनच खराब आहे. आणि आता मला तुमचा सत्संग झाल्यामुळे मी आता इथे थांबणार नाही, मी खूप दूर कुठे समुद्रामध्ये निघून जाईल, पुन्हा या डोळमध्ये कधी येणार नाही. त्या पत्न्यांनी पण भरपूर कृष्णाची खूप स्तुती केली, खूप छान विनवणी केली. आणि अशा कृष्णाला ते आपल्या फण्यावर घेऊन वर यमुनेच्या डोहावर आले. आणि भगवंत कृष्ण तिथे मस्तपैकी थातय्या डान्स म्हणजे कथ्थक करत होता, त्याच्या फण्यावर नाचत होता. आणि ते दृश्य पाहून सगळे गोकुळवासी सगळ्यांना खूप आनंद झाला. कारण यशोदा माता तर आपल्या पुत्राला आता काय होईल या चिंतेने ती सारखी बेशुद्ध पडत होती. सगळे काळजी करत होते, पण सगळ्यांना नाचताना पाहून खूप आनंद झाला. आणि आता आपलं बालक किती महान आहे याची पण त्यांना काळजी पटली. आणि अशा हा कृष्णाने नेहमीसाठी त्या कालियाचं मर्दन केलं, म्हणजे त्याला चांगला सबक दिला. आणि वरून त्याला सांगितलं की आता पुन्हा कधीच इथे येऊ नको, तर तू कुठे जा, तर तू समुद्रात जा आणि या लोकांना सगळ्यांना मुक्त कर. खूप सुंदर स्तुती केलेली आहे त्याच्या पत्न्यांनी, कालिया नागानी. कारण हे पूर्ण ब्रह्म आहेत, भगवंत विष्णूचा अवतार आहे आणि यांच्या संसर्गात जो येतो त्याला मुक्तीच मिळते. अशा या श्रीकृष्णाची कालियामर्दनची गोष्ट आपण थोडक्यात बघितली. खूप सविस्तर आहे ती, पण एवढी मोठी गोष्ट तुम्हाला त्यातलं तत्त्वज्ञान समजणार नाही, म्हणून छोट्या शब्दात शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला ही सांगितली. आता अशाच आपण पुढच्या